हंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती। औसाजी तथा हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते। प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापतीपदी त्यांची नेमणूक इसवी सन 1674 साली झाली। बहलोल खानाशी लढताना तत्कालीन सरसेनापती प्रतापराव गुजरांनी 24 फेब्रुवारी 1674 रोजी वीरमरण पत्करल्यानंतर हंसाजी मोहिते यांची नेमणूक हंबीरराव या खिताबनीशी झाली। नेसरीच्या लढाईनंतर हंबीररावांनी आदिलशाही सेनेवर जबरदस्त उलट हल्ला केला आणि शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावले। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंनी हंबीररावांना संभाजी महाराजांऐवजी स्वतःचे पुत्र राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवण्याची सूचना केली, परंतु हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या वारसनाम्याचा आदर करीत स्वतःच्या बहिणीस डावलून संभाजी राजांशी हातमिळवणी केली। यामुळे हे सत्तातरण अधिक रक्तरंजित झाले नाही। 1687 मध्ये झालेल्या वाईच्या लढाईत तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले। महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई ह्या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या। हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या। या नात्याने हंबीरराव छत्रपती शिवाजी महाराजांचे व्याही होते। धन्यवाद।